Hello everyone. In this video I am going to teach you how to use can, could have, but I will explain in Marathi language. So if you are not comfortable with Marathi language, you can watch the same video which I have recorded in English. या व्हिडिओमध्ये आपण कॅन, कुड आणि कुड हॅव याचा उपयोग कसा करायचा शिकणार आहोत. पहिल्यांदा मी तुम्हाला यांचा मराठीमध्ये अर्थ सांगतो. कॅन म्हणजे शकणे, म्हणजे जर मुलगा असेल तर मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो किंवा मी इंग्लिशमध्ये बोलू शकते. कुड म्हणजे पास्ट टेन्स ऑफ कॅन, शकलो, पास्ट टेन्स ऑफ कॅन. आणि कुड हॅव म्हणजे शकलो असतो पण, शकलो असतो, शकलो असतो. तर आपण वन बाय वन बघू. तो कॅन कसा यूज करायचा. शी कॅन स्पीक 5 लँग्वेजेस. कॅन आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला आपली ॲबिलिटी सांगायची असते, आपली क्षमता सांगायची असते. प्रत्येकजण 5 लँग्वेज नाही बोलू शकत. जनरली आपण 2 ते 3 लँग्वेज बोलतो. तर 5 लँग्वेज बोलणे ही तिची क्षमता आहे. ओके, तिच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे. त्यामुळे इथं आपण काय वापरतो, कॅन वापरतो. ती 5 लँग्वेज बोलू शकते, तिच्यामध्ये ही ॲबिलिटी आहे. शी कॅन स्पीक 5 लँग्वेजेस. आपण दुसरं सेंटेन्स बघू. ही कॅन डान्स. तो डान्स करू शकतो. प्रत्येकजण डान्स करू शकत नाही, ही एक ॲबिलिटी आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे डान्स करण्याची. तो ही कॅन डान्स, तो डान्स करू शकतो. जर आपल्याला याचं निगेशन करायचं असेल तर तो डान्स करू शकत नाही, बस आपल्याला याचं काय करायचं आहे, ही कांट डान्स. तर फक्त आपल्याला कॅनचं कांट किंवा कॅन नॉट करायचं आहे. ही कांट डान्स, तो डान्स करू शकत नाही, तो डान्स करू शकत नाही. शी कॅन सिंग. ती गाणे गाऊ शकते. शी कॅन सिंग. नेक्स्ट वाक्य, शी कॅन सिंग. ती गाणे गाऊ शकते. तर तिच्यामध्ये ॲबिलिटी आहे. प्रत्येकजण गाणे नाही गाऊ शकत, सो शी कॅन सिंग. ती गाणे नाही गाऊ शकत, शी कांट सिंग. बस आपल्याला फक्त काय लावायचं आहे, कॅनला फक्त नॉट लावायचं आहे. शी कांट सिंग. ठीक आहे, तर आपण ॲबिलिटी दाखवण्यासाठी आपण कॅन वापरतो. ठीक आहे, आता आपण बघूया कुड. कॅनचा दुसरा एक उपयोग आहे, परमिशन मागण्यासाठी पण आपण कॅन वापरू शकतो. कॅन यू हेल्प मी प्लीज. तू माझी हेल्प करू शकतो का. तू माझी हेल्प करू शकतो का. ठीक आहे, तर आपण येथे रिक्वेस्टसाठी आपण कॅन वापरू शकतो. या ठिकाणी तुम्ही कुड पण वापरू शकता, मग तेव्हा ती पोलाईट रिक्वेस्ट होईल. तर तुम्हाला एखादी रिक्वेस्ट एकदम पोलाईटली तुम्हाला कुणाला विचारायचं असेल तर तुम्ही कुड पण वापरू शकता. आणि नॉर्मल रिक्वेस्ट करायची असेल तर तुम्ही कॅन वापरू शकता. कॅन यू हेल्प मी प्लीज. तू माझी हेल्प करू शकतो का. कुड यू हेल्प मी प्लीज. तू माझी हेल्प करू शकतो का. त्याचा मराठीमध्ये अर्थ सेम असतो, पण कॅन ही एक फॉर्मल रिक्वेस्ट आहे आणि कुड ही पोलाईट रिक्वेस्ट आहे. कॅन यू लेंड मी सम मनी. तू मला थोडेसे पैसे उधार देऊ शकतो का. तर सगळीकडे जर तुम्ही ऑब्झर्व केला तर आपण शकतो हाच अर्थ आहे कॅनचा. तू थोडे मला पैसे उधारीवर देऊ शकतो का. इथं जर तुम्ही कुड वापरलात तर काय होईल, मोर पोलाईट होईल. कुड यू लेंड मी सम मनी. ठीक आहे, जर मोर पोलाईट तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही कुड पण वापरू शकता. तर कॅन एकतर ॲबिलिटी दाखवण्यासाठी आणि कॅन यू हेल्प मी एखाद्याला रिक्वेस्ट करण्यासाठी. ठीक आहे, आता आपण कुड बघूया. जर तुम्ही एखादी तुमची ॲबिलिटी पास्टमध्ये प्रूव्ह केली. ठीक आहे, इथं आपण एक वाक्य बघितलं, ही कॅन डान्स. तो डान्स करू शकतो, म्हणजे तो कधी पण त्याला सांगा डान्स करायला, तो करू शकतो. पण समजा काल आपल्या एखाद्या सिटीमध्ये एखादा इव्हेंट होता आणि त्या ठिकाणी तो डान्स करू शकला इन फ्रंट ऑफ मेनी पीपल, तर आपण त्या ठिकाणी शकतोच्या जागी आपण काय वापरतो, शकला. ठीक आहे, आपण शकला वापरतो. मी रोज डान्स करू शकतो, पण काल मी गॅदरिंगमध्ये डान्स करू शकलो. तर आम्हाला जेव्हा माझी ॲबिलिटी मी प्रूव्ह केली माझ्या पास्टमध्ये, तेव्हा आपण कॅन जागी काय वापरतो, कुड वापरतो. येस्टरडे ही कुड डान्स इन फ्रंट ऑफ मेनी पीपल. ठीक आहे, खूप लोकांसमोर तो डान्स करू शकला, तो डान्स करू शकला.
कुड नंतर आपल्याला फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे व्हर्बचं. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस कुड प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट हा याचा फॉर्म्युला आहे. कॅनचा पण सेम फॉर्म्युला होता, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. बस कॅनच्या जागी तुम्हाला काय लावायचं आहे, कुड लावायचं आहे. ठीक आहे, तर कुड कधी वापरणार, जेव्हा तुम्ही तुमची ॲबिलिटी पास्टमध्ये प्रूव्ह केली. मी काल XYZ ठिकाणी जाऊ शकलो, मी काल कार चालवू शकलो. ठीक आहे, तर जे तुम्हाला ॲबिलिटी तुम्हाला प्रूव्ह करायच्या आहेत पास्टमध्ये, तेव्हा तुम्ही कुड वापरायचं आहे. TCS कंपनी न्यू दॅट, आता याचा एक वेगळा उपयोग आहे. TCS कंपनी न्यू दॅट शी कुड डू द जॉब वेल. TCS कंपनीला माहीत होते, पास्ट टेन्स असल्यामुळे आपण इथं काय वापरले, व्हर्बचं सेकंड फॉर्म. TCS कंपनीला माहीत होते की ती चांगला जॉब करू शकते. आता इथं जरी शकते आलेला असेल, शकते म्हणजे आपण काय वापरलं आहे, शकते आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला कॅन वापरायचं. ठीक आहे, इथं कॅन यायला पाहिजे, पण ॲक्च्युली न्यू हा पास्ट टेन्स आहे. म्हणजे जे पहिलं सेंटेन्स आहे आपलं, TCS कंपनी न्यू दॅट, यामध्ये दोन सेंटेन्स आहेत. एक TCS कंपनी न्यू आणि शी कुड डू द जॉब वेल, हे दोन सेंटेन्स आपण ह्या दॅटनी जोडलेले आहेत. ठीक आहे, तर पहिल्या सेंटेन्समध्ये आपला काय आहे, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे पास्ट टेन्स आहे. TCS कंपनीला माहीत होते, TCS कंपनीला माहीत होते की ती चांगला जॉब करू शकते. इथं जरी आपण शकते म्हणत असेल तरी पण आपण इथं कॅन नाही वापरायचं, इथं आपण कुड वापरायचं आहे, कारण की मागच्या वाक्यामध्ये आपण पास्ट टेन्स वापरला आहे. त्यामुळे नेक्स्ट वाक्यामध्ये पण काय होईल, पास्ट टेन्स होईल. म्हणजे इथं जरी शकते येत असेल तरी पण इथं आपण कुड वापरलेला आहे. कुडचा इथं उपयोग काय होतो, शकते असा होतो. ठीक आहे, सो TCS कंपनी न्यू दॅट शी कुड डू द जॉब वेल. ही कुड रीड वेन ही वॉज जस्ट 3 years ago. जेव्हा तो फक्त 3 वर्षाचा होता तेव्हापासून तो वाचू शकत होता. ठीक आहे, इथं आपण काय वापरतोय, वाचू शकत होता. ठीक आहे, तर होता म्हणजे पास्ट टेन्स आहे, मग शकत होता तो वाचू शकला. सो इट इज पास्ट टेन्स ऑफ कॅन. ठीक आहे, वाचू शकत होता, ही कुड, तर या ठिकाणी कुड प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. तर तो जेव्हा 3 वर्षाचा होता तेव्हापासून तो वाचू शकत होता. ठीक आहे, सो ही कुड रीड, तर शकत होता, तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला कुड वापरायचं आहे, कारण की इथं वॉज हा आपण सेकंड फॉर्म ऑफ वर्ब वापरलेला आहे. आय कुड रीच देअर ऑन टाईम, मी तेथे टाईमवर पोहोचू शकलो. ठीक आहे, मी तेथे टाईमवर पोहोचू शकलो. ठीक आहे, मी इथं माझी ॲबिलिटी प्रूव्ह केली पास्टमध्ये. आता आपण नेक्स्ट बघू, कुड हॅव, शकलो असतो परंतु काहीतरी झालं. ठीक आहे, मी एखादी गोष्ट करू शकलो असतो परंतु नाही केली. ठीक आहे, तर हे निगेशन आहे. ठीक आहे, ही गोष्ट एखादी घडली नाही तर आपण कुड हॅव वापरायचं. म्हणजे मी काहीतरी करू शकलो असतो पण मी ते नाही केलं कारण की असं झालं. ठीक आहे, तर आय कुड हॅव पास्ड इन एक्झाम, मी एक्झाममध्ये पास होऊ शकलो असतो, बट आय डिडंट स्टडी, पण मी अभ्यासच केला नाही. ठीक आहे, तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस व्हर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, जसं मागे आपण व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरलं, पण या ठिकाणी आपल्याला व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे. कॅन आणि कुडसाठी आपण व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरलं, पण कुड हॅवसाठी आपण व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरणार आहोत, कारण की हॅव नंतर आपण व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरतो. आय कुड हॅव पास्ड इन एक्झाम, मी एक्झाममध्ये पास होऊ शकलो असतो, बट मी अभ्यास केला नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघा, आपण हे कुड हॅव जे स्ट्रक्चर आहे ते आपण निगेशनमध्ये वापरतो. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा घडली नाही तेव्हा आपण कुड हॅव वापरतो. आय कुड हॅव पास्ड इन एक्झाम बट आय डिडंट स्टडी, याला तुम्ही वेगळ्या वेमध्ये पण बोलू शकतो. कसं, आय कुड हॅव पास्ड इन एक्झाम इफ आय हॅड स्टडीड, मी जर अभ्यास केला असता तर मी पास होऊ शकलो असतो. ठीक आहे, तर हे बट आय डिडंट स्टडीच्या जागी तुम्ही काय वापरू शकता. ठीक आहे, बट आय डिडंट स्टडीच्या जागी तुम्ही काय वापरू शकता, इफ आय हॅड स्टडीड असं वापरू शकता. ठीक आहे, तर एकतर तुम्ही असं म्हणा, मी एक्झाममध्ये पास होऊ शकलो असतो पण मी अभ्यास केला नाही, किंवा जर मी अभ्यास केला असता तर. ठीक आहे, तर तुम्ही दोन्हीही वाक्य तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, दुसरं वाक्य आहे आपलं तसं,
इफ आय हॅड गॉन टू कॉलेज, जर मी कॉलेजला गेलो असतो, आय कुड हॅव गॉट अ बेटर जॉब, तर मला अजून चांगला जॉब मिळू शकला असता. ठीक आहे, तुम्हाला एक जॉब मिळाला आहे, पण तुम्ही कॉलेज न करता तो तुम्हाला जॉब मिळाला आहे, तर तुम्ही कॉलेजला रेग्युलरली गेला असतात, कॉलेज शिकला असतात, ठीक आहे, एज्युकेशन घेतलं असतात, तर तुम्हाला याच्यापेक्षा बेटर जॉब मिळू शकला असता. आय कुड हॅव गॉट, मला बेटर जॉब मिळू शकला असता. ओके, सॉरी, इफ आय हॅड गॉन टू कॉलेज आय कुड हॅव गॉट अ बेटर जॉब. तर या ठिकाणी आपण मागच्या सेंटेन्समध्ये जर तुम्ही बघितलात, वरच्या सेंटेन्समध्ये आपण इफ सेंटेन्स लास्टला वापरलं आहे. ठीक आहे, ते तुम्ही फर्स्टला पण वापरू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर तुम्ही कुड हॅवचं स्ट्रक्चर सेकंड सेंटेन्समध्ये वापरा किंवा फर्स्ट सेंटेन्समध्ये वापरा, त्याचा मिनिंग सेम होतो. इफ आय हॅड गॉन टू कॉलेज आय कुड हॅव गॉट द जॉब, मला जॉब मिळू शकला असता जर मी कॉलेजला गेलो असतो तर. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा, मागच्या इफमध्ये तुम्हाला हॅड प्लस V3चं स्ट्रक्चर वापरायचं आहे. ठीक आहे, इफ आय हॅड गॉन टू कॉलेज आय कुड हॅव गॉट अ बेटर जॉब, किंवा तुम्ही असं म्हणा आय कुड हॅव गॉट अ बेटर जॉब इफ आय हॅड गॉन टू कॉलेज, नो प्रॉब्लेम. किंवा तुम्ही असं म्हणा आय कुड हॅव गॉट अ बेटर जॉब बट आय डिडंट अटेंड कॉलेज. ठीक आहे, तुम्ही वरच्यासारखं सुद्धा, या स्ट्रक्चरसारखं सुद्धा तुम्ही त्याला बोलू शकता. अजून क्लिअर होईल तुम्हाला काही एक्झाम्पल पाहिल्यानंतर. आय कुड हॅव परचेस्ड कार, मी कार विकत घेऊ शकलो असतो बट आय डिडंट हॅव मनी, पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी कार घेऊ शकलो असतो पण माझ्याकडे पैसे नव्हते. तुम्हाला लक्षात आलं असेल की पण तुम्ही कार नाही विकत घेतली. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह सिनारिओमध्येच आपण कुड हॅवचं स्ट्रक्चर वापरत आहोत. मी कार घेऊ शकलो असतो म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुम्ही कार नाही घेतली. ठीक आहे, मी कार घेऊ शकलो असतो पण माझ्याकडे पैसे नव्हते. ठीक आहे, किंवा माझ्याकडे पैसे असते तर, असं पण तुम्ही वापरू शकता. तर एक तर माझ्याकडे पैसे नव्हते म्हणा, किंवा माझ्याकडे पैसे असते तर मी कार घेऊ शकलो असतो. ठीक आहे, आय कुड हॅव परचेस्ड कार बट आय डिडंट हॅव मनी. आय कुड हॅव परचेस्ड कार इफ आय हॅड मनी. ॲक्च्युली याचं करेक्ट सेंटेन्स असं होतं, इफ आय हॅड मनी. ठीक आहे, पण तुम्हाला जर हे हार्ड वाटत असेल तर यू कॅन यूज दिस ऑल्सो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, सो आय कुड हॅव परचेस्ड कार इफ आय हॅड मनी. ठीक आहे, जर माझ्याकडे पैसे असते तर मी कार विकत घेतली असती. ठीक आहे, सो यू कॅन यूज बोथ दिस सेंटेन्स. इफ आय हॅड वर्कड हार्डर आय कुड हॅव गॉट प्रमोशन, मी जर जास्त काम केलं असतं तर मला प्रमोशन मिळू शकले असते. ठीक आहे, इफ आय हॅड वर्कड हार्डर आय कुड हॅव गॉट प्रमोशन, तर मला प्रमोशन मिळू शकले असते. आता आपण एकच सेंटेन्स तिन्हीमध्ये आपण कन्वर्ट करू. आय कॅन डान्स, मी डान्स करू शकतो. आय कॅन डान्स, मी डान्स करू शकतो, मी कधीही करू शकतो. ठीक आहे, हां, परंतु काल एखादा इव्हेंट होता आणि त्यात मी डान्स करू शकलो. आय कुड डान्स इन येस्टरडेज इव्हेंट, मी कालच्या इव्हेंटमध्ये डान्स करू शकलो. सो आय प्रूव्ड माय ॲबिलिटी, मी माझी ॲबिलिटी काल प्रूव्ह केली. ठीक आहे, ही माझी ॲबिलिटी प्रेझेंटमध्ये आहे, ही माझी ॲबिलिटी पास्टमध्ये. आता मी डान्स समजा नाही केला तर कसं म्हणायचं, आय कुड हॅव डान्स्ड इन येस्टरडेज इव्हेंट, मी कालच्या इव्हेंटमध्ये डान्स करू शकलो असतो बट आय डिडंट रीच देअर ऑन टाईम, पण त्या इव्हेंटला मी वेळेवर पोहोचलो नाही, त्यामुळे तुमचा नंबर मे बी यू मिस्ड युअर नंबर. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा नंबर मिस केल्यामुळे तुम्हाला तुमचा चान्स गेला. ठीक आहे, सो आय कुड हॅव डान्स्ड, मी काल डान्स करू शकलो असतो बट आय डिडंट रीच देअर ऑन टाईम, पण मी टाईमवर पोहोचलो नाही. ठीक आहे, किंवा ह्याला इफमध्ये वापरायचं असेल तर तुम्ही कसं वापरणार, आपण बघू याला इफमध्ये कसं वापरायचं. हां, आय कुड हॅव डान्स इन येस्टरडेज इव्हेंट, मग या इव्हेंट नंतर वापरायचं आहे इफ आय हॅड रीच्ड देअर ऑन टाईम, जर मी तिथे टाईमवर पोहोचलो असतो तर. ठीक आहे, हे सेंटेन्स तुम्हाला हे बटच्या सेंटेन्सच्या ऐवजी वापरता येतं. ठीक आहे, बट नाही वापरायचं तुम्हाला तर तुम्ही हे इफ पण वापरू शकता. एकतर म्हणा आय कुड हॅव डान्स इन येस्टरडेज इव्हेंट बट आय डिडंट रीच देअर ऑन टाईम, किंवा आय कुड हॅव डान्स इन येस्टरडेज इव्हेंट इफ आय हॅड रीच देअर ऑन टाईम, जर मी तिथे टाईमवर पोहोचलो असतो तर. दुसरं एक सेंटेन्स आपण बघू. आय कॅन सिंग, मी गाणे गाऊ शकतो. आय कुड सिंग इन येस्टरडेज इव्हेंट, मी काल
गाणे गाऊ शकलो. आय कुड हॅव संग इन येस्टरडेज इव्हेंट. मी कालच्या इव्हेंटमध्ये गाणे गाऊ शकलो असतो. बट आय हॅड थ्रोट इन्फेक्शन. पण माझा गळा व्यवस्थित नव्हता, मला थ्रोट इन्फेक्शन होतं. ठीक आहे, इथं हॅड वापरू शकता किंवा इफ बट आय हॅड थ्रोट इन्फेक्शन. 2 हॅड पण वापरू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, किंवा तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये वापरायचं आहे तर आय कुड हॅव संग इन येस्टरडेज इव्हेंट. इथं तुम्हाला इफ लावायचं आहे. इफ आय हॅड प्रॅक्टिस्ड मोर. ठीक आहे, मी जर चांगली प्रॅक्टिस केली असती तर मी कालच्या इव्हेंटमध्ये गाणे गाऊ शकलो असतो. ठीक आहे, पण मी व्यवस्थित प्रॅक्टिस नाही केली, त्यामुळं मी त्या इव्हेंटलाच नाही गेलो. ठीक आहे, किंवा मी गायलोच नाही. ठीक आहे, माझा नंबर येऊन गेला पण मी गाणं नाही गायलो कारण की मी प्रॅक्टिस केली नव्हती. ठीक आहे, आय कुड हॅव संग इन येस्टरडेज इव्हेंट. मी कालच्या इव्हेंटमध्ये गाणे गाऊ शकलो असतो पण मला थ्रोट इन्फेक्शन होतं. किंवा मी कालच्या इव्हेंटमध्ये गाणे गाऊ शकलो असतो जर मी जास्त प्रॅक्टिस केली असती तर तुम्ही इफ पण लावू शकता किंवा बट पण लावू शकता. ठीक आहे, आय होप गाईज यू हॅव आय हॅव क्लिअर्ड युअर कॉन्सेप्ट. यूज करायला शिका कॅन, कुड आणि कुड हॅव. त्यामुळे तुमची इंग्लिश जास्त इम्प्रेसिव्ह होईल. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन क्लिक करा. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचा मेसेज येईल. थँक्यू गाईज, थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.